तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण आत्तापर्यंत सगळ्यात खतरनाक मूवी पोस्टर करायला चाललोय। सगळा सविस्तर विषय सांगतो की जो काय आजचा मूवी पोस्टर आहे आपला, तर तो हॉलिवूड लेवल किंवा बॉलिवूड लेवलचं जे काय मूवी पोस्टर केलं जातात, तर त्या थीममधलं कलर ग्रेडिंग असेल किंवा त्या थीममधली कन्सेप्ट असो, एवढा खतरनाक आहे आजचा। त्याचबरोबर आजचा जो काय मूवी पोस्टर आहे तर तो एकदम कन्सेप्ट आर्ट आहेच प्रॉपर। त्यात जे काय आपण टायपिंग केले हे सगळं तुम्हाला सविस्तर आपल्या मोबाईलमध्ये पिक्सल लॅबचा वापर असो, पिक्सार्टचा वापर असो, या सगळ्या गोष्टींचा वापर करून मी एकदम डीपमध्ये तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच काय की जो काय आजचा मूवी पोस्टर आहे आपला, तर तो प्रॉपर एकदम बेसिकपासून जी काय मी आता संपूर्ण मटेरियल घेतले तर ते ओरिजिनल घेतले, म्हणजेच विदाऊट इफेक्टवाले घेतले, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर दाखवू शकेल इतपत सगळ्या गोष्टी, किंवा कोणता इफेक्ट मारला, कसा कलर मॅचिंग केलं, सगळं सविस्तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळेच मी थंबनेल आणि टायटलला सगळं सविस्तर सांगितले की आजचा जो काय मूवी पोस्टर आहे तर तो आत्तापर्यंत सगळ्यात प्रोफेशनल मूवी पोस्टर होणार आहे। तर 100% आजचा व्हिडिओ आवडणार आहे, तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नसला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी राहिला विषय आपल्या 1 तारखेच्या क्लासचा, तर भाऊंनो भरपूर काल ढीक प्रेम दिला। काल एका दिवसात भरपूर ॲडमिशन झाली, जसं की मी स्टोरी टाकलेली की लास्टचे 10 ॲडमिशन राहिल्यात, खरंच 10 ॲडमिशन राहिल्यात। नंतर मग आपण बॅच वाढवायची का नाही, म्हणजे जसं की कसं ते ठरवूयात, पण नक्कीच आत्ता तरी कमीत कमी 3 ते 4 ॲडमिशन उरलेले आहेत। तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करू शकताय। भरपूर फास्ट ॲडमिशन होत चालल्यात, भरपूर प्रेम दाखवत आहे मोबाईलच्या क्लासलाही आणि पीसीच्या भरपूर क्लासलाही भरपूर प्रेम दाखवला आहे। जवळपास 10 दिवस राहिल्यात, त्याच्या आधीच आता ही बॅच 3 ते 4 ॲडमिशन म्हणजे क्लोज व्हायला आल्या। तर नक्कीच बघू शकता केवढं ढीक प्रेम दिला आहे तुम्ही यावेळेला। तर नक्कीच नवीन वर्ष आहे भाऊंनो, नवीन संकल्प करायलाच पाहिजे। बिंदास्त ॲडमिशन करा, सगळ्या गोष्टी माझ्यावर सोपवा, मी सगळ्या गोष्टी बेसिक ॲडव्हान्स तुमच्याकडनं करून घेईन। फोटोशॉप असो किंवा मोबाईल असो, फोटोशॉपचा आपला ऑनलाईन क्लास घेतला जातोय, तर तिची सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे दिसाल्याच, आणि जो काय मोबाईलचा क्लास आहे तर तो रेकॉर्ड दिला जातोय। या सगळ्या दोन्ही सविस्तर क्लासविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर नक्कीच अजून अधिक माहितीसाठी मला तुम्हाला नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। तर बिना घालता चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर भाऊ आता आपण आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये, तर आजच्या मूवी पोस्टरसाठी प्रॉपर आपल्याला 2 ॲप्लिकेशन्स लागणार आहेत, एक म्हणजे पिक्सल लॅब आणि दुसरं म्हणजे पिक्सार्ट। पिक्सल लॅब का, कारण का प्रॉपर टायपिंग करायला, टेक्स्चर मॅचिंग करायला सगळ्या गोष्टी आहेत। सगळ्या सविस्तर मुद्दा मी तुम्हाला पुढं सांगतोच। पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट आपण जाणून घेऊयात। पहिलंच सगळी मेन इम्पॉर्टंट गोष्ट असत्या कोणत्याही पोस्टर एडिटिंग असो किंवा बॅनर एडिटिंग, तर ती म्हणजे साईज। तर साईज रिलेटेड एक मी सेपरेट असा एमटी मुद्दा दिला आहे तुम्हाला, ते तुम्ही बघू शकता। निळं बॅकग्राऊंड, निळं बॅकग्राऊंड मी का दिलं आहे, कारण का आता जर तुम्ही आपल्या इंस्टाला तर ही ऑलरेडी पोस्ट पडल्या, तर जर बघायला गेलं तर आपण ही जी काय पोस्ट केली ती ही डेडिकेटेड आपल्या रोहित शर्मा यांना होती। त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे कन्सेप्ट आर्ट होती। नक्कीच कन्सेप्ट आर्ट याचा अर्थ काय की जे काय आपण टेक्स्टिंग वापरणार असतो तर ते पॉवरफुल असतात। मूवी पोस्टर हा तितकाच महत्त्वाचा असतो, पण जास्त फोकस आपला त्या टेक्स्टिंगवर असते। जसं की आता आपला ट्रेंडला रोहित शर्मा यांचा विषय आहे कॅप्टन्सीवरून, तर त्यावरनं जसं की हमारे दिल का कॅप्टन अशा थीममध्ये आपण हे शब्द वापरल्यात, जेणेकरून ते भरपूर इम्पॉर्टंट आपल्या बॅनरला ठरतात। तर नक्कीच आता ही जी काही कन्सेप्ट आहे ही जरा डस्क थीममधल्या, डस्क म्हणजे प्रॉपर जरा नाईट आउट, म्हणजे जसं की दिवस पण नाही आणि रात्र पण, मिडल थीममधले आहे, जेणेकरून जरा उगाच अंधार पण आहे आणि जरा उजेड पण आहे अशा थीममध्ये झालेला आहे। तर सगळ्या सविस्तर गोष्टी बघूयात। फायनली आता आपण गोष्टी ॲड करतोय, जसं की ॲड फोटोमधून। तर आपली पहिली गोष्ट ॲड केली तर ती म्हणजे आपली स्काय। हे स्काय तुम्हाला बघायला भेटेल आपल्या फ्रीपिकवर। फ्रीपिकवर तुम्ही काय करायचं, फ्रीपिक ही एक वेबसाईट आहे, ह्या मी गोष्टी भरपूर आधीपासून सांगितलं, जोडा नो प्रॉब्लेम, पण परत एकदा सांगतो, फ्रीपिक ही वेबसाईट आहे। तर त्या फ्रीपिकवर गेला तर स्काय बॅकग्राऊंड टाका किंवा नुसता स्काय टाकला तरी तुम्हाला येऊन जाईल। तुम्हाला इथं पुढे दिसालेच मी कसं काय सर्च केलं त्यासाठी। नक्कीच बिंदास जावा, आणि हे ऑलरेडी आपल्या मटेरियलमध्ये दिले आपण, त्यामुळे काही काळजी करू नका। तर आता ही मी जरा खाली घेतो प्रॉपर, कारण का आता आपल्याला डुप्लिकेट वर मारायचं आहे। काय मारायचं आहे, कसं मारायचं आहे मी तुम्हाला दाखवतोच, वेट। जसं की प्रॉपरलीरित्या हे असं आहे, असं राहू देईल, नो प्रॉब्लेम। त्यानंतर आता ही जी मी एक डुप्लिकेट घेतो आणि ते मी जरा वर ॲडजस्ट करतो या थीममध्ये। आता बघा काय करू शकतोय काय नाही, जसं की आता आपल्याला काही गोष्टी डिलीट करायच्या आहेत, काही गोष्टी इरेज करायच्या आहेत। जसं की आता मी जरा वाढवून घेतो खालीपर्यंत, आणि त्यानंतर मग प्रॉपर ह्याला जरा आपण इरेजर मारूयात, म्हणजे स्ट्रेच झालेलं पण दिसणार आहे आणि प्रॉपर जरा मॅचिंग दिसेल या दृष्टिकोनातून। जिथंपर्यंत लाईट बीट प्रॉपर प्युअर आहे तिथंपर्यंत त्या सगळ्या गोष्टी घेऊयात। त्यानंतर आता इकडचा जो काय मुद्दा हा भरपूर डार्क निळसर प्युअर थीममधला आहे, त्यामुळे जरा मी इकडचा हा घालवतो। तर त्या गोष्टी आता परत बघूयात आपण, जसं की जे काय आपलं निळं बॅकग्राऊंड आहे तर ते आपण पुन्हा एकदा ॲड करून आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण ते मारू शकतो। ओके, तर हे कन्सेप्ट आहे। पहिल्यांदा हे जरा आपण सेट करून घेऊयात। त्यानंतर पुढील मुद्दा काय करूयात, पुन्हा एकदा ते जे काय निळं बॅकग्राऊंड आहे तर ते पुन्हा एकदा आपण ॲड करून घेऊयात, का भरपूर महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे तर ते लागणार आहे। आता हे आपण ॲड केलं। त्यानंतर आपला आता ब्रश घ्या, कारण का जिथं आपल्याला पाहिजे तिथं मारता येते, साईज मोठी करून घ्या, ऑपेसिटी भरपूर कमी करा। त्यानंतर आता जिथं आपल्याला पाहिजे तिथं मारता येईल बघा,
आता इथं मधी मिडलला तीन का मी मारवले प्रॉपर, कारण का इथं आपलं मेन टेक्स्ट येणार आहे बघा. त्यामुळे मी जरा गोष्टी म्हणजेच काय करायचं असते, जे काही स्काय असते घेतानाच बॅकग्राऊंडला प्रॉपरली ते असा कलर घ्यायचा जो आपल्या बॅकग्राऊंडलाही मॅच होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्या गोष्टी जरा इरेज करायच्या, जसं की आता मी जसं करावलं तसं, जेणेकरून ते प्रॉपरलीरित्या मॅचिंग दिसते या थीममध्ये. ओके डन. आता हे संपूर्ण सेट करा. आता या गोष्टींना काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे आपल्या टूलमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन आपलं जे काय टेम्परेचर आहे हे जरा वाढवला का नाही, जरा अगोदर आपला डस्क थीममधला प्रॉपर जरा जसं सूर्यास्त होत असेल तर त्या थीममधला जरा टोन येईल. बघू शकताय आपण टेम्परेचरमध्ये अमाऊंट 25 ठेवलेली आहे. आता हे आपण ओके केलं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की प्रॉपर आता आपल्याला इकडं खालचा जो मुद्दा आहे हा जरा लाईटन करायचा आहे. ओके आता हे रोहित शर्माच्या बरोबर पाठीमा येणार इथं जी काय लाईट आहे ही लाईटन करायचं आहे. तर त्यामुळे जसं की आपण ॲडजस्टमेंटमध्ये जाऊयात आणि जरा ब्राईटनेस वाढवूयात आणि जरा कॉन्ट्रास्ट पण ॲडजस्ट करूयात या थीममध्ये. त्यानंतर इरेझरमधनं आपण इन्व्हर्ट करूयात आणि जिथं आपल्याला पाहिजे त्या थीममध्ये आपण तो मुद्दा ॲडजस्ट करूयात. जसं की आता या थीममध्ये आपल्याला पाहिजे आहे ना, या थीममध्ये आपण त्या गोष्टी ॲडजस्ट केल्या. ओके डन. परफेक्टलीरित्या सगळ्या सविस्तर मुद्दा तुम्हाला कळाला असेल. आत्तापर्यंत आपण काय काय केलं. सगळ्यात मेन गोष्ट काय असते ती म्हणजे लाईट असते, ही लक्षात घ्या. तर ते आता आपली प्रॉपरली त्या पुढील गोष्ट तर ती म्हणजे आपलं स्टेडियम. हे स्टेडियम जे तुम्ही बघायला येतं हे पण मी फ्रीपिकवरूनच घेतलेलं आहे. फ्रीपिकवरून सगळ्या सविस्तर गोष्टी भेटतात. ह्याच्यासाठीही काय केलं सविस्तर सर्च हेही तुम्हाला इथं पुढं मी दाखवलं आहे प्रॉपरलीरित्या. हेही फ्रीपिक या वेबसाईटवरून घेतलेलं आहे. नुसता मी स्टेडियम टाकलेलं त्या थीममध्ये, जसं की मला इथं क्रिकेटचं स्टेडियम ॲड करायचं होतं, नो प्रॉब्लेम. पण जरा स्टायलिश थीममधलं करूया म्हणलं आणि प्रॉपर गोली आहे म्हणजे क्रिकेटचं त्या थीममध्ये वाटतंय, पण जरा वरून जरा स्टायलिश थीम आहे जेणेकरून युनिक कन्सेप्ट वाटते आपली, एकदम छान आहे, नो प्रॉब्लेम. तर आता जे काय आपलं स्टेडियम आहे तर ह्याला प्रॉपरलीरित्या जरा मी गौसेन ब्लर मारले, म्हणजे आता ते आपल्या फोटोशॉपमध्ये मारलेली इथं आपण जरा वेगळं ब्लर मारूयात, नो प्रॉब्लेम. तर ब्लरमध्ये गेलो. त्यानंतर इथं ब्लर सिम्पल ब्लर मारूयात, नो प्रॉब्लेम, एवढा काही जास्त विषय नाही. आणि जे काय ब्लर मारवले आपण तर ते एकदम डीपमध्ये मारायचं नाही, 1-2%, कारण का तो फोकस त्या मेन ऑब्जेक्टवरचा म्हणजेच जे काय आपलं स्टेडियम आहे तर त्या मेन ऑब्जेक्टवरचा काढून आपलं रोहित शर्मा यांच्यावर आणायचं आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी करावले, नो प्रॉब्लेम. सगळा सविस्तर मुद्दा तुम्हाला कळाला असेल. त्यानंतर आता पुढील मुद्दा काय करूयात आपण, पहिली गोष्ट म्हणजे या स्टेडियमला जरा ॲडजस्ट करूयात. ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन जसं की जरा टेम्परेचर वाढवायचं. ओके जरा उगाच वाढवायचं, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता पुढील मुद्दा काय करायचा, जसं की ॲडजस्टमेंटमध्ये आलो आपण, ॲडजस्टमेंट जरा डाऊन करायची, डाऊन करा आणि जिथं आपल्याला लाईट पाहिजे तिथंच फक्त मारायची. ॲडजस्टमेंट डाऊन केलं त्यानंतर जरा सॅच्युरेशनही डाऊन करा, कारण का ते भरपूरच लय हाय सॅच्युरेटेड वाटाले. त्यानंतर काय करायचं आहे प्रॉपर आता या थीममध्ये डन करून टाका, नो प्रॉब्लेम. या थीममध्ये आपण डन केले. त्यानंतर आता काय करायचं आहे, सगळी मेन गोष्ट म्हणजे या थीममध्ये मी अजून एक ॲड करतो, कारण का ते तुम्हाला लाईट ॲडजस्ट करायची होती पण ती करू शकलो नाही. मी का करू शकलो नाही, कारण का ती ओरिजिनल थीम आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे जसं की बाहेरनं जर मी इफेक्ट मारला असतं तर ती इरेझरच्या थीम मदतीनं मी ती करू शकलो असतो. तर या थीममध्ये आता मी इरेझर घेतो आणि त्यानंतर जिथं मला पाहिजे त्या ठिकाणी मी ती मारतो, म्हणजे लाईट आल्यागत वाटेल प्रॉपर. आणि इथनं पण आपल्याला ह्या दोन्ही साईडनं पण आपल्याला रिफ्लेक्टिंग दाखवायचं आहे, त्यामुळे हे भरपूर इम्पॉर्टंट ठरेल बघा. डन. तुम्हाला सविस्तर मुद्दा कळाला असेल. आणि जरा मी का नाही खालून जरा इरेज करतो इथून प्रॉपर, हे भरपूर मेन आहे. तर या थीममध्ये आपलं बॅकग्राऊंड तरी क्रिएट झालेलं आहे. अजून तुम्हाला एक्स्ट्रा इफेक्ट मारायचा असेल तर 100% मारू शकता, एकदम बिंदास्त. जसं की याला तुम्ही मारू शकता टूल सेक्शनमधून, ॲडजस्टमेंटमधून, जसं की जरा ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करू शकताय, कॉन्ट्रास्ट जरा वाढवू शकताय. त्यानंतर जरा टेम्परेचर वाढवा जेणेकरून तसा टोन येईल, त्या दृष्टिकोनातून मी फक्त म्हटलो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टेक्स्टिंगकडे जायचं आहे. जसं की रोहित शर्मा यांचं पिक मेनच आहे, पण पहिल्यांदा जाऊयात आपण टेक्स्टिंगकडे. टेक्स्टिंग पहिल्यांदा प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स करून घेऊयात आणि त्यानंतर मग अजून आपल्या पिक्सआर्टमध्ये पुन्हा येऊन आपण एडिट करूयात. आता आले आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं मी पहिल्यांदा जी का आपली रेग्युलर साईज घेतली आपण पिक्सआर्टमध्ये तर तीच इथं मी पहिल्यांदा ॲड करतो, कारण का ते भरपूर मेन आहे. म्हणजे त्या साईजमुळे आपल्याला कोणता मुद्दा कसा ॲड करायचा आणि हे ग्रीड पण मेन इम्पॉर्टंट लागणार आहेत, त्याही गोष्टी आपण बघूयातच, नो प्रॉब्लेम. पहिल्यांदा जे काही टेक्स्टिंग आहे, जसं की आता काय होता विषय होता की हमारे दिल का कॅप्टन या थीममध्ये होतं. तर या थीममध्ये मी प्रॉपरलीरित्या टाईप करून घेतो हमारे दिल का कॅप्टन प्रॉपर. आता ह्याला मी टेको फॉन्ट लावतो, जो आपल्या ट्युटोरियलमध्ये मी ऑलरेडी दिलेला आहे गुगल फॉन्ट्स थीममध्ये. तर ते नक्की चेक करून घ्या. टेको फॉन्ट मीडियम किंवा आता ती कितपत मीडियम थीम ठेवूयात आपण, नो प्रॉब्लेम, अशा थीममध्ये. त्यानंतर आता दिल का, डन, बघू शकता. प्रॉपर आपण एवढं टेक्स्टिंग ॲडजस्ट केलं. त्यानंतर आता इथं
कॅप्टन जसं की जे काय मी फॉन्ट दिल्यात गुगल फॉन्ट हे प्रॉपर इंग्लिशलाही चालतात आणि मराठीलाही चालतात, त्यामुळे ते चेक करून घ्या. लास्टला आपलं हे लावायचं. ओके, डन. आता ह्याची साईज कमी करू नका, एकदम छान प्रकारे ॲडजस्ट झाली. त्यानंतर याला मी लावतो टेक्स्चर लावल्यावरती अजून जरा एकदम खतरनाक नाद विषय हार्ड दिसेल. तुम्ही नुसता आपला पिवळा कलर ठेवला तरी चालेल, या थीममध्ये बघू शकता. हे फायनलला आणि बदलू शकतं एकदम इझिलीरित्या. त्यानंतर वर इथं आपण अपेस्ट्रॉफी लावू शकतोय, जे एक चिन्ह भेटते, तर ते आपण जरा पिक्सार्टमध्ये जाऊन बघा, कारण का तिथं आपल्याला ओव्हरली ब्लेंड मोड लावायचा. तर त्यानंतर आता मी ट्रान्सपरंटमध्ये सेव्ह ॲज इमेज, त्यानंतर अल्ट्रामध्ये सेव्ह करून प्रॉपरलीरित्या ॲड करतो. तर आता ते आपण तिकडे प्रॉपरली ते टेक्स्टिंगचं काम केलं. तर इथं आपल्याला पहिल्यांदा रोहित शर्माचं सगळं काम आवरून घ्यायचं आहे प्रॉपरलीरित्या. तर ते आता मी तो सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. ॲड अ फोटो आणि ती इमेज आपण ॲड करून घेऊयात. आता ही इमेज तुम्ही बघू शकताय, बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवले. ती म्हणजे गोष्ट काय की प्रॉपर जी काय आपली इमेज आहे तर ती आता मी प्रॉपर इमेज ॲड करण्याची जरा मला खाली क्रॉप करायला लागणार आहे. प्रॉपर परफेक्ट मी क्रॉप केले बघा सेक्शन. तर आता मी इथं प्रॉपर रोहित शर्मा यांचा पिक ॲड करतो इझिलीरित्या. ॲड फोटो. आता ही जी काय इमेज आहे ही भरपूर मोठी ठेवायची नाही आहे आपल्याला. जसं की आता मला माहिती आहे खालनं कट झाल्या, त्यामुळे मी अर्धवट खाली घालवालो आहे, जेणेकरून मी त्यासाठी मी आपलं स्टेडियम जे आहे तर ते पण मी कट केलं बघा. हाच मुद्दा मेन आहे. कोणता मुद्दा कसा ठेवायचा हे कळणं गरजेचं आहे कितपत. तर आता या टीममध्ये आपली रोहित शर्मा यांची पिक ॲड झाली. तर त्यानंतर आता ह्याला मी इफेक्ट कोणकोणतं मारायला दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे ह्यांना ॲडजस्ट करायचं, ॲडजस्टमेंटनं प्रॉपर टेम्परेचर जरा वाढवलं. त्यानंतर दुसरी गोष्ट ॲडजस्ट करायची आहे प्रॉपरलीरित्या ब्राईटनेस जरा लो करा, जेणेकरून ते पाठीमागं मॅच होईल या दृष्टिकोनातून. आणि तिसरी गोष्ट जरा कॉन्ट्रास्ट जरा वाढवायचा, जेणेकरून ते परफेक्टलीरित्या मॅच होईल. या थीममध्ये आपण प्रॉपर केलं. जरा हे सेट करा इझिलीरित्या. पुन्हा एकदा आपण जसं की काहीतरी गोष्टी ॲडजस्ट करू शकतो आपल्या दृष्टिकोनातून. जसं की पुन्हा एकदा मी टेम्परेचर वाढवतो. त्यानंतर मी सॅच्युरेशन जरा कमी करतो, कॉन्ट्रास्ट जरा वाढवतो, ब्राईटनेस कमी करतो. आता हा इफेक्ट फक्त मारायचा आहे आपल्या रोहित शर्मा यांच्या पिकला. आणि फक्त पॅन्टाची तिथं मारा, जेणेकरून चेहऱ्याला काही इफेक्ट बसणार नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मी ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन जरा उगच लाईट वाढवतो. लाईट का वाढवतो? चेहऱ्यावर मेन आहे ना, चेहरा मेन असतो, त्यामुळं चेहऱ्याचा लाईट हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. ह्या दृष्टिकोनातून मी जरा लाईट ॲडजस्ट केली, बघू शकता. अनरिअल वाटता कामा नाही, एवढं पण जरा ते लक्ष ठेवा. त्यानंतर आता विषय काय आहे की प्रॉपर आपल्याला जे काय मेन आपलं टेक्स्टिंग केलं आहे आपण, तर ते आपल्याला ॲड करायचं आहे हमारे दिल का कॅप्टन या थीममध्ये. तर आता हे कितपत मोठं ठेवता, काय ठेवता हे तुम्ही बघा इझिलीरित्या. चला प्रॉपरलीरित्या हे बघू शकताय तुम्ही. कसं कसं काय काय घालवायचं ते बघा या थीममध्ये. डन. तर या थीममध्ये आता आपण ठेवलं आहे. तर काय करूया, जसं की ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन प्रॉपर जरा मी या थीममध्ये ब्राईटनेस जरा वाढवला आहे. ओके, जेणेकरून जे काय आपलं मेन कॅप्टन लिहिलेलं आहे तर ते जरा ॲक्टिव्ह होईल. आणि त्यानंतर जरा मी कॉन्ट्रास्ट वाढवतो आणि जरा सॅच्युरेशनही वाढवतो, जेणेकरून त्याच्यावर जास्त फरक पडेल. त्यानंतर आता आपण इरेझरमध्ये गेलो. जरा मी ऑपेसिटी कमी करून जरा इरेझरमध्ये गेलो आणि त्यानंतर इरेझर घेऊन प्रॉपर जरा हार्डनेस जास्त करून हा जो काय आपला केसांचा भाग आहे हा जरा आपण कवरअप करूयात. असा जो काय चेहऱ्याचा भाग आहे हा पण जरा आपण असं कवरअप करूयात. बाकी सगळ्या गोष्टी घालवायच्या आहेत. जसं की आता इथनं काही गोष्टी थोडक्या मोडक्या दिसणार, नो प्रॉब्लेम, पण आता हा मुद्दा आपल्याला नको आहे. तर हे या थीममध्ये आपण कवरअप केलेलं आहे प्रॉपरलीरित्या. कॅप्टन हमारे दिल का कॅप्टन गेलेला आहे प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स पाठीमागमध्ये. त्यानंतर आता आपण काय करूयात, जसं की सिम्पल आपलं जे काय लाईट थीम आहे, लाईट थीम म्हणजे स्पॉट थीम, तर ते आपण घेऊयात. स्पॉटलाईट आता आपण घेऊयात प्रॉपरलीरित्या गुगलवरून. तर त्यासाठी आपण गेलो गुगलवर. इथं काय टाकायचं, सनलाईट PNG टाकला की तुम्हाला. तर आता आपण आलो आपल्या गुगलवर. तिथनं मी जी काही इमेज आहे ही डाउनलोड करून घेतो, स्पॉटलाईट आपली. त्यानंतर आता आपल्या पिक्सार्टमध्ये ते ॲड करून घेऊन जरा बेसिकमध्ये आपण इफेक्ट मारूयात. इझी स्क्रीन करून घ्या. त्यानंतर आता हे आपण बेसिकमध्ये मारूयात, जसं की प्रॉपर इथं जरा पाहिजे आणि संपूर्ण ऑपेसिटी डाऊन. या थीममध्ये इथे एक मारलं, त्यानंतर हे डुप्लिकेट घेऊन इथे एक मारलं आणि त्यानंतर अजून एक डुप्लिकेट घेऊन ह्यांच्या पायापाशी मारलं. या थीममध्ये मेजर डुप्लिकेट घ्या आणि तिथं अजून ॲडजस्ट करू शकता.
इझिलीरित्या प्रॉपर परफेक्ट तुम्हाला विषय कळाला असेल. त्यानंतर इथे अपेस्ट्रॉफीचा विषय, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो गुगलवरून. पुन्हा एकदा आलो आपण गुगलवर, तर इथं ॲपेस्ट्रॉफी PNG या थीममध्ये टाकला की 100% अशा थीममध्ये तुम्हाला येऊन जातील. त्यातली आता ही PNG एक वरची एकदम टॉप क्लास आहे, ही मी ॲड करतो. या थीममध्ये ही डाउनलोड फ्री डाउनलोड आहे, इझिलीरित्या डाउनलोड करू शकताय. आय एम ह्युमन. या थीममध्ये आपली डाउनलोड झालेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पिक्सार्टमध्ये ते ॲड करून घेऊयात. ॲड अ फोटो. त्यानंतर आता हे घेतलं प्रॉपर्टी, ते आपण ॲड केलं बेसिक ते ॲडव्हान्स, हे केलं वर ॲड. त्यानंतर आता ह्याचा कलर आपल्याला व्हाईट करणं गरजेचं आहे. व्हाईट कसा करायचा, इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर इथं आपला आर्टिस्ट सेक्शन आहे किंवा प्रॉपर कलर्समध्ये जावा. त्यानंतर इथं निगेटिव्ह सेक्शन, ओके डन. आणि त्यानंतर याचा ब्लेंड मोड काय करायचा, ओव्हरले. एकदम परफेक्ट आणि एकदम कडकमध्ये आपला संपूर्ण बॅनर झालेला आहे. फायनल इफेक्ट हा लाईटरूममध्ये अजून तुम्ही चांगल्या प्रकारे मारू शकता, इथंही मारू शकता, नो प्रॉब्लेम, दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे ब्राईटनेस जरा ॲडजस्ट करणे. दुसरी गोष्ट म्हणजे जरा कॉन्ट्रास्ट वाढवला की अजून जरा छान क्लॅरिटीमध्ये इफेक्ट येईल. त्यानंतर जरा सॅच्युरेशन जरा वाढवा. त्यानंतर जरा हायलाईट्स मायनस करून शॅडो जरा प्लस करा. त्यानंतर मग लास्टचा आपला टेम्परेचर मोड आहे, तर तो टोन जरा ॲडजस्ट केला की आपला बॅनर तयार. मग वर तुमचा नंबर लोगो तीन टाकू शकताय. हा जो मी इफेक्ट सांगितला किंवा ही जी काय प्रोसेस सांगितली, ही सगळ्या मूवी पोस्टरला चालत्या 100%. जिथं आता रोहित शर्मांचा पिक आहे तिथे तुम्ही तुमचा कोणताही पिक घालू शकताय. प्लस त्याच्या खाली रस्ता बिस्ता ॲड करून, प्लस पाठीमागं बिल्डिंग ॲड करून एकदम इझिलीरित्या खतरनाक तुम्ही मूवी पोस्टर बनवू शकताय. तर आजचा विषय कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असला तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी क्लासही लक्षात ठेवा, येत्या 1 तारखेला आपली बॅच सुरू होणार आहे. नक्की ढीक प्रेम दाखवायला, ढीक प्रेम द्यायला. भरपूर ॲडमिशन फास्ट होत चालल्यात, मोबाईलचंही आणि PCचंही. तुम्हालाही ॲडमिशन करायचं असेल किंवा तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच तुम्हाला वर नंबर दिसला आहे, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून संपर्क करून ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विचार नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव्ह यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.